नमस्कार मैत्रिणींनो, आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष महिन्याचा जवळपास आता दुसरा आठवडा येणार आहे। तर त्यासाठी मी काहीतरी नवीन वस्तू मार्गशीर्ष महिन्यासाठी तयार केलेली आहे। तर ही मला फार आधीच करायची होती, पण हरकत नाही, थोडी उशिरा माझ्याकडे ही वस्तू आलेली आहे। तर घरीच या बेसला मी छानपैकी तयार केलेला आहे। तर याला कसं तयार केलं आणि हा बेस आपण कसा वापरायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी पुढे तुम्हाला देणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे जे पार्सल मी मागवलेलं आहे ते मार्गशीर्ष महिन्यासाठी आणि मार्गशीर्ष गुरुवारासाठी घेतलेलं आहे। तर मी बऱ्याच ठिकाणी ही जी वस्तू आहे तर ही बघितली होती, पण ऑनलाईन जर आपण घ्यायला गेलं तर ही खूप महाग सांगत होते, म्हणून मग मी हे सुद्धा ऑनलाईनच घेतलेलं आहे। पण हे डिझाईन वगैरे किंवा कलर वगैरे न करता मी घेतलेलं आहे। कलर वगैरे करून मी 2-3 ठिकाणी ऑनलाईन विचारलं तर त्यांनी खूप चार्जेस सांगितले आणि परत शिपिंग जी आहे तर ती सुद्धा वेगळी होती। म्हणून मग मी हे रॉ मटेरियल आहे तर हे मागवलं। तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय आहे। आणि तर याची पॅकिंगसुद्धा जी आहे तर ती खूप छान आहे आणि हे वूडमध्ये आहे, लाकडी आहे। हे बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं, तर आता मी ते घेतलेलं आहे, कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्षसाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो। किंवा मग ज्यावेळेस आपण दिवाळीमध्ये महालक्ष्मी याची पूजा मांडणी जेव्हा करतो तर तेव्हासुद्धा आपण हे मांडू शकतो, हे पूजेमध्ये ठेवू शकतो, किंवा आपण कुठली जरी पूजा करत असू तर त्यावेळेस आपण हे पूजेमध्ये ठेवू शकतो। तर हे पार्सल जे आहे ते आम्हाला कालच मिळालं, तर आज ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं, म्हणून मी ते तुम्हाला दाखवते। तर आता आपण बघू याच्यामध्ये काय आहे। तर आता आपण प्रत्येक सणावाराची जशी वेगवेगळ्या पद्धतीने खरेदी करतो किंवा एखाद्या वस्तूची सजावट करतो, तर मलासुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून मग मी हे मागवलेलं आहे। तर हे सगळं जे आहे ते लाकडी आहे। तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय आहे। तर तुम्ही बघू शकता पॅकिंगसुद्धा खूप छान केलेली आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुटणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे। तर हे बघू शकता तुम्ही, हे कमळ आहे। तर आपण हे बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनसुद्धा बघितलेलं आहे किंवा ऑफलाईनसुद्धा बऱ्याचशा दुकानामध्ये हे मिळतं, पण मी जिथे हे बघितलेलं तर तिथे त्यांची याची जी किंमत आहे ते त्यांनी म्हणजे इंचानुसार ते सांगत असतात। जर 12 इंचाचं असेल तर बहुतेक 1400 आणि 15 किंवा 18 किंवा मग 20 अशा साईजमध्ये जर आपल्याला लागत असेल तर त्या साईजनुसार तेवढी त्याची किंमत असते। हे अगदी तसंच आहे, पण फरक एवढाच आहे की याच्यावरती कलर वगैरे केलेला नाही किंवा मग कुठलीही डिझाईन याच्यावरती नाही आहे। हे फक्त साध्या वूडमध्ये मी मागवलेलं आहे, तर आपल्याला याला कलर वगैरे करून ते भरपूर चार्जेस घेतात, त्यामुळे मग मी असं न मागवता साधंच मागवलेलं आहे। तर आता याच्यावरती मी कलरसुद्धा करणार आहे। तर आता आपल्याला घरी जर कलर वगैरे करता येत असेल, डिझाईन वगैरे छानपैकी करता येत असेल, तर एवढं महाग घेण्यापेक्षा आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो। ते सगळे कलर वगैरे डिझाईन किंवा कुंदन वर्क जर आपल्याला लागत असेल तर तशामध्ये सुद्धा ते बनवून देतात, पण मला ते खूप महाग वाटत होतं आणि त्याच्यामुळेच मी ते घेतलं नाही। पण सेम तसंच, पण कलर वगैरे डिझाईन वगैरे न करता हे मी मागवलेलं आहे। मला ते खूप महाग वाटलं, म्हणून मग मी असेच सिंपल कलर न केलेले किंवा कुठलीही डिझाईन न केलेले त्यांच्याकडून मागवलेले आहे। खूप म्हणजे स्वस्तात आणि खूप छान अशी याची फिनिशिंग आहे। तुम्ही बघू शकता पानांचा आकारसुद्धा किती छान आहे।
तर याच्यावरती आपण हे लावल्यानंतर कमळाचा आकार तयार होतो. तर बघा आपण बाजारामध्ये जसे आपल्याला कापडी कमळ मिळतात किंवा महालक्ष्मी आईसाठी मार्गशीर्ष महिन्यासाठी त्यासोबतच बघा दिवाळीमध्ये आपण जे कमळ आसन घेतो तर त्याचा जो खालचा बेस असतो तर तो व्यवस्थित बसत नाही, म्हणजे त्याला खालून आपल्याला लेस वगैरे बांधावी लागते आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अशा वरच्या साईडने येतात. पण याचं काय होतं, हे जर आपण डायरेक्ट याच्यामध्ये बघा अशा प्रकारे लावले तर याला काही नाही, असे साधे खाचे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या बसवायच्या असतात. तर ह्या पाकळ्या बसवल्यानंतर याचं अशा प्रकारे कमळाचा आकार तयार होणार आहे. तर आता मी तुम्हाला हे सगळे लावून दाखवते बघा. तर जे आपण कापडी कमळ आसन घेतो ना तर त्याच्यामध्ये हे जसे आता यांचा आकार वरती आहे, वरच्या साईडने आहे, तर तसा त्यांचा राहत नाही. ते सतत त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या खाली पडतात किंवा मग त्यांना सतत खालच्या साईडने रिबन वगैरे लावावी लागते किंवा मग एखाद्या लेसने ते बांधावे लागतात. पण याचं तसं नाही आहे. हे छानपैकी या प्रत्येक खाच्यामध्ये बसतात आणि तुम्ही बघू शकता हे वूडचे आहे, लाकडी आहे, त्यामुळे खाली पडण्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे अगदी आरामात आपलं जे आसन आहे देवीसाठी तर ते आपण तयार करू शकतो. तर त्याला फार काही करायची गरज पडत नाही. याला फक्त आपल्याला कलर करायचा आहे किंवा मग तुम्ही एखादी लेस वगैरे लावली, इथे कुंदन वर्क जर केलं तरी देखील चालतं. याच्यासोबतच बघा आणखीन एक हे पॅकेट आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाकळ्या आहेत. तर भरपूर अशा क्वांटिटीमध्ये ह्या पाकळ्या आहेत. तर या कमळाला जेवढे खाचे आहेत तर तेवढ्या पाकळ्या आपल्याला या कमळाच्या बेससोबत मिळतात. तर अगदी छान आणि सुंदर असा हा बेस आहे आणि त्याला काही करायची गरज नाही, फक्त आपल्याला त्याला कलर करायचा आहे. तर मला तरी हे समजा आपण जे कमळ आसन घेतो तर त्याच्यापेक्षा हे खूप स्वस्त असं वाटतं, कारण आपल्याला हे घरामध्ये ठेवायला सुद्धा सोपं पडतं. बघा आपण कुठेही याला फोल्ड करून ठेवू शकतो. म्हणजे हे जे खाचे आहेत तर याच्यामधून ह्या पाकळ्या ज्या आहेत तर ह्या निघतात. त्याच्यामुळं अगदी सहजतेने आपण हा बेस जो आहे तर तो घरामध्ये कुठेही छोट्या जागेमध्ये हा बसू शकतो. याला फार मोठी जागा नाही लागत. त्यामुळे आणि ज्या कपड्याच्या असतात तर त्याचं काय होतं, ते आपण फोल्ड करून ठेवतो. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण पूजेसाठी वगैरे काढतो तर त्याच्या पाकळ्या वरच्या दिशेने नाही राहत. त्यामुळे मग आपल्याला त्याला लेस बांधावी लागते आणि बऱ्याच वेळा लेस बांधूनसुद्धा त्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित बसत नाही किंवा मग आकार जो आहे तर तो कमळाच्या आकारासारखा दिसत नाही. पण याचं तसं होणार नाही, कारण ह्या लाकडी आहेत. त्यामुळे आपण जेव्हा याला बसवतो तर ह्या अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही बसवल्या आणि याचा अगदी 10-12 वेळेस जरी तुम्ही वापर केला, तुम्ही याला कितीही वेळा वापरलं अगदी लाईफटाईम आपल्याला हे जाणार आहे. त्यामुळे हे खराबसुद्धा होणार नाही आणि तुटणारसुद्धा नाही. जसं आपण कापडी आसन वापरतो तर ते खराब होतं किंवा मग एखाद्या वेळेस त्याच्यावरती काहीतरी सांडलं तर आपण ते धुवून काढतो. मग धुतल्यानंतर त्याचा कलर वगैरे सुद्धा जाऊ शकतो किंवा मग त्याची लेस खराब होते, मग परत लेस लावायची, त्याच्यामध्ये आपल्याला वेळसुद्धा जातो. तर याचं तसं होणार नाही. हे लवकर खराबसुद्धा होत नाही आणि तुटणारसुद्धा नाही. तर बघा हे लाकडी आहे, त्याच्यामुळं आपण याला फक्त पाणी नाही लागू द्यायचं. याला फक्त आपण ज्यावेळेस कलर वगैरे तुम्ही कराल किंवा मग एखादी लेस वगैरे आपण त्याला लावतो तर त्यावेळेस लेस लावल्यानंतर याची आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की त्याला आपल्याला पाणी वगैरे लागू द्यायचं नाही. छान अशी देवीची मूर्ती बघा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. हा संपूर्ण जो बेस आहे तर हा 15 इंचाचा आहे. तर मी 15 इंचाचाच मागवलेला आहे. हा जवळपास मला 350-400पर्यंत गेलेला आहे. फार याला खर्च आलेला नाही. फक्त आता याच्यासाठी मी जे कलर वापरणार आहे त्याचा मला खर्च येईल आणि जी माझी मेहनत असणार आहे ती याच्यासाठी लागणार आहे. तर बाजारात जसे आपल्याला 1400-1500 किंवा 1600मध्ये ज्या रेंजमध्ये मिळत असतील त्यापेक्षा तर हे स्वस्तच आहे आणि खूप जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे मी हे जे कमळाचं जे आसन आहे तर हे घेतलेलं आहे. हा बेस जो आहे तो मला अगदी स्वस्तात मिळाला आहे. त्यामुळे मग मी हा घेतला आणि आता याला धुण्याची गरज तर आपल्याला पडत नाही. त्यामुळे मग कापडी आसन घेतल्यापेक्षा मला हे खूप छान वाटलं, त्यामुळे मग मी हे घेतलं. तर आता आपण याला कलर करणार आहोत. तर कलरसाठी मी बघा आता कमळ आपलं गुलाबी कलरमध्ये असतं, त्यामुळे मग मी याच्यासाठी कलरसुद्धा थोडा बेबी पिंक कलरचा घेतलेला आहे.
पुढे याला आपण कसा कलर करणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता हा खालचा जो बेस तुम्हाला दिसतोय तर याला मी हा जो पानांचा आकार आहे तर याला तर अर्थात हिरवा कलरच आपण देणार आहोत. पण हा जो मधला भाग आहे तर याला मी ऑरेंज किंवा रेड किंवा येल्लो असा कलर जो माझ्याकडे आता असेल तो कलर मी याला देणार आहे. त्याच्यासोबतच ह्या ज्या पाकळ्या आहेत तर यांना मी पिंक कलर देणार आहे. तर चला आता आपण याला कलर करूया आणि छानपैकी आपलं कमळ आसन जे आहे तर ते पूजेसाठी तयार करूया. तर आता या लोटस बेसला कलर देण्यासाठी मी इथे भरपूर असे वेगवेगळ्या कलरमध्ये ॲक्रेलिक कलर जे आहे तर ते घेतले होते. याला आपण जे ऑइल पेंट असतात तर ते सुद्धा देऊ शकतो, पण ते न देता मी बऱ्याच वेळा जशा वूडच्या वस्तू तयार केलेल्या आहेत तर त्यासाठी ॲक्रेलिक कलरच वापरला होता. तर आता यालासुद्धा मी ॲक्रेलिक कलरच देणार होते. म्हणून मग असे वेगवेगळ्या कलरमध्ये पिंक कलर आणि रेड कलर, ब्ल्यू, बेबी पिंक वेगवेगळे असे कलर जे आहे ते मी कलर करण्यासाठी इथे घेतले होते. तर आता कुठला कलर याला छान दिसेल तर हे मला बघायचं होतं, म्हणून मी भरपूर असे कलर घेतले होते. तर येल्लो कलरचं सुद्धा लोटस असतं, त्यामुळे म्हणजे त्याला कलर असतो तर ते सुद्धा द्यावं असं मला वाटत होतं. पण मग येल्लो कलरपेक्षा पिंक कलरमध्येच आपण लोटस जे आहे तर ते नेहमी बघत असतो, त्यामुळे मग मी पिंक कलरच घेतला आणि सुंदर असं जे लोटस आहे तर ते मी तयार करायला घेतलं. तर सर्वात आधी बेसला जो मध्यभाग आहे तर त्याला मला ऑरेंज किंवा मग हिरवा फेंट हिरवा कलर द्यायचा होता. पण नंतर मग मी त्याच्यासाठी पिवळा कलरच घेतला आणि पिवळ्या कलरमध्ये लोटस जे आहे तर ते तयार करायला घेतलं. तर जो पानं वगैरे सोडून मध्यभाग आहे लोटसचा तर त्याला मी पूर्ण पिवळा कलर दिला. तर आता हे एकदा किंवा दोनदा कलर करून होत नाही, याला भरपूर 3 ते 4 लेयर मी कलरच्या दिल्या, तेव्हा कुठं तो कलर जो आहे तो व्यवस्थित बेसला दिसत होता. नाहीतर आपण 1 किंवा 2-3 वेळा जर कलर केला तर काय होतं, जो आपला लोटसचा किंवा मग कुठलाही वूडचा जर भाग असेल तर तो दिसतो, त्याच्यामुळे कलर नाही दिसत आणि जो लाकडी भाग आहे तर तोच दिसतो. त्यामुळे मग त्याला जास्त वेळा लेयर जी आहे तर ती कलरची करावी लागते. तर मी भरपूर 5 ते 6 वेळा जवळपास त्याला लेयर केल्या येल्लो कलरनी आणि त्यानंतर मग जे पाकळ्या आहेत फुलांच्या, जे लोटसचं जे आजूबाजूचा जो भाग आहे, ज्या पाकळ्या होत्या तर त्यांना मी कलर करायला घेतला. तर छान असा पिंक कलर माझ्याकडे होता आणि रेडसुद्धा होता, पण रेड थोडा जास्त काळपट असा वाटला असता, त्यामुळे मग मी जो पिंक कलर आहे तर तोच लोटसला देण्यासाठी घेतला. प्रत्येक पाकळ्या ज्या आहेत त्या एक एक करून मी सगळ्या पाकळ्यांना गुलाबी कलर देऊन दिला आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, एकदम पातळ अशा एकदा दोनदा जरी लेअर केल्या तरी खूप पातळ असा कलर जो आहे तर तो दिसत होता आणि मग त्याचा जो शेड आहे तर तो व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे मग मी त्याला जवळपास 5 ते 6 वेळा छानपैकी कलर जो आहे तर तो करून घेतला. कारण मग जो लाकडी बेस आहे तर तो दिसतो, त्यासाठी मग मी अगदी 4 ते 5 वेळा त्याला गुलाबी कलरमध्ये लेयर जो आहे तर तो करून घेतला आणि त्याच्यासोबत दोन्हीही साईडला याला कलर करायचा होता, कारण एकाच साईडने कलर केला आणि झालं असं होत नाही. कारण आपलं जे लोटस आहे ते तयार झाल्यानंतर जसं मी तुम्हाला आधी लावून दाखवलं होतं तर त्याप्रमाणे मागची आणि पुढची दोन्हीही बाजू ज्या आहेत तर त्या आपल्याला फोटोमध्ये किंवा आपण स्वतः जेव्हा बघतो तर तेव्हा आपल्याला दिसतात. त्यामुळे मग कमळाचा जो बेस आहे तो ठेवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की दोन्हीही बाजू ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला समोरून दिसत असतात. त्यामुळे मग पाकळ्यांचा जो मागचा आणि पुढचा भाग असतो तर तो आपल्याला कलर करावाच लागतो. असं नाही होत की एकाच साईडने कलर केला तर चालतो, दोन्हीही साईडनं आपल्याला त्याला कलर करावा लागतो. तर छानपैकी मी त्याला कलर केलं आणि त्यानंतर मग एक करून सगळ्या ज्या पाकळ्या आहेत तर त्यांना मी कलर केला. तर याला जवळपास 2 ते 3 तास मला लागले, त्यामुळे मग मी एकाच दिवसात हे कलर केलं नाही, 2 दिवस मला त्याला लागले. कारण मग थोडा वेळ बेसला कलर केला, त्यानंतर बेस वाळेपर्यंत मी पाकळ्यांना कलर केला आणि पाकळ्या वाळेपर्यंत परत बेसला कलर केला. असं मी आलटून पालटून
जवळपास 2-2.5 तास कलर जे आहे तर ते केले. आणि पहिल्या दिवशीसुद्धा ज्यावेळेस तुम्हाला मी पार्सल ओपन केलं तर त्यावेळेससुद्धा दाखवलं की कशाप्रकारे कलर केला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी अशाच प्रकारे परत एकदा त्याच्यावरती लेयर ज्या आहे त्या 2 ते 3 वेळा दिल्या, जेणेकरून घट्ट असा कलर या लोटसच्या बेसला दिसेल. तर छानपैकी मग कलर वगैरे जो आहे तो मी करून घेतला. आणि जेव्हा हे लोटसचा जो बेस आहे तो तयार होतो ना, त्यानंतर अगदी सुंदर असा हा बेस दिसणार आहे. तुम्हाला पुढे दिसणारच आहे की बेस तयार झाल्यानंतर कसा दिसेल. तर हा जो काही वेळ आहे तर एवढाच काय तो आपल्याला हे लोटसचा बेस तयार करण्यामध्ये जातो. कारण मग आपण जर ऑनलाईन तयार केलेलं जर लोटस आपल्याला घ्यायचं असेल तर ते जवळपास 1200-1400 अशा रेंजमध्ये आपल्याला मिळतं. नक्की जी किंमत आहे ती मला माहिती नाही, पण मी जिथे विचारलं होतं तर त्या ताईंनी मला 15 इंचाचं लोटस जे आहे तर ते 1400 का 1300 असं काहीतरी सांगितलेलं. तर त्यामुळेच मग मी हे जे लाकडी लोटस बेस आहे तर ते मागवलं आणि त्यानंतर त्याला छानपैकी कलर मी करून घेतला. कारण काय होतं, फार फार आपला वेळ जातो किंवा मग आपली मेहनत जाते. पण मग आपण जेव्हा स्वतः घरी काहीतरी वस्तू तयार करतो तर त्यामुळे जो आपल्याला आनंद मिळतो तो काही वेगळा असतो. त्यामुळे मग अशा छोट्या छोट्या वस्तू जर आपण घरीच तयार केल्या तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि तेवढेच आपल्या पैशांची बचतसुद्धा होते. तर आज मला खूप छान वाटलं होतं, कारण काहीतरी पैशांची बचत झाली किंवा मग काहीतरी आपण स्वतःहून बनवलं, त्यामुळे आपल्याला खरंच खूप छान वाटतं. तर सुंदर असा जो लोटसचा बेस आहे तो मी तयार करून घेतला होता. आणि ह्याला जोपर्यंत बेसला मी पिवळा कलर देऊन दिला तोपर्यंत मग पाकळ्या आहेत तर त्या मी थोडा वेळ वाळवायला ठेवल्या होत्या. पण काय होतं, आपण कलर देताना एवढा तेवढा कलर खाली पडतो, तर पाकळ्यांवरतीच कलर पडत होता. त्यामुळे मग परत एकदा मला पाकळ्यांना कलर करावा लागला आणि त्यानंतर मग त्याच्यावरचा जो पिवळा कलर होता तर तो निघाला. आणि त्यानंतर मग माझा मुलगा आहे छोटा, तर तो सुद्धा मला हेल्प करतो असं म्हटला आणि त्यानेसुद्धा छान छान पाकळ्यांना कलर जो आहे तर तो केला. आता आपण जर मुलांना थोडंफार आपल्या कामामध्ये मदत करायला घेतलं किंवा मग आपण स्वतःहून त्यांना काहीतरी करायला सांगितलं किंवा मग त्यांनी स्वतःहून मी पण करतो असं म्हटलं, तर आपल्याला त्यांनी ते काम केल्यानंतर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि त्यांनासुद्धा छान वाटतं. कारण माझ्या मुलाला असं कलर वगैरे करायला किंवा नवीन काहीतरी क्राफ्ट वगैरे तयार करायला भरपूर आवडतं. म्हणून मग मी जेव्हा जेव्हा कुठला कलर करत असते किंवा एखादं काहीतरी डिझाईन वगैरे बनवत असते, काही वस्तू तयार करत असते, तर त्यावेळेस मी त्याने मागितल्यानंतर किंवा तो मदत करतो म्हटल्यानंतर त्यालासुद्धा देते. कारण तेवढाच त्यालासुद्धा वेगळं काहीतरी असं करायला मिळतं आणि तेवढाच काय तो विरंगुळा होतो. म्हणून मग मी त्यालासुद्धा छानपैकी कलर करायला दिला आणि सुंदर अशा पाकळ्यांना कलर त्यानेसुद्धा दिला. त्यानंतर मग त्याने कलर दिल्यानंतर तेवढाच काय वेळसुद्धा माझा कमी झाला. म्हणून मग मी सुद्धा त्याला थोडेफार ज्या पाकळ्या आहेत तर 2-3 पाकळ्यांना त्याला कलर करायला दिला. तर छान अशा पाकळ्या ज्या आहेत त्या आमच्या जवळपास तयार झाल्या होत्या. आणि त्यानंतर जो लोटसचा जो खालचा बेस आहे तर त्याचा जो पाकळ्यांचा भाग आहे तर त्याला मी पॅरोट ग्रीन जो आहे तो कलर देणार होते. पण मग मी थोडा डार्क शेड माझ्याकडे होता, तर तो मला द्यावासा वाटला म्हणून मग मी तो दिला. कारण त्याच्यावरती बारीक ज्या आपण छोट्या छोट्या लाईनिंग काढतो तर त्या फेंट कलरमध्ये द्यायच्या होत्या मला. त्याच्यामुळं मग मी तो थोडा डार्क दिला, जेणेकरून ज्या बारीक लाईनिंग ज्या आहेत तर त्या दिसतील त्याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता जो डार्क ग्रीन कलर आहे त्याच्यावरती पॅरेट ग्रीन कलरच्या लाईन ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आणि सुंदर अशा दिसत आहेत. आता पॅरेट ग्रीन कलरसुद्धा माझ्याकडे नव्हता, संपला होता. तर मी काय केलं, येलो कलर आणि ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर एकत्र केला आणि त्याच्यापासून जो पॅरेट ग्रीन कलर आहे तर हा तयार केला. आणि त्यानंतर मग याला हा जो पानांचा आकार आहे त्यावरती सुंदर अशा लाईनिंग ज्या आहेत त्या मी दिल्या.
आणि त्यानंतर मग आमचं लोटस जे आहे ते जवळपास तयार झालेलं होतं. मग आता जे लोटसच्या बेसमध्ये खाचे आहे तर त्याच्यामध्ये मला पाकळ्या टाकायच्या होत्या. तर त्यासाठी मग मुलं म्हटले की पण तुला मदत करतो. तर त्यांनी पण ज्या पाकळ्या आहेत त्या लावण्यासाठी मला मदत केली आणि त्यानंतर मग आमचं जे लोटस आहे ते लवकर तयार झालं आणि सुंदर असं लोटस जे आहे तर ते दिसत होतं. संपूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या प्रत्येक खाच्यामध्ये फक्त आपल्याला फिट करायच्या असतात आणि त्याला काही फार वेळ जात नाही. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या प्रत्येक खाच्यामध्ये टाकून घेतल्या आणि अगदी सुंदर असं आमचं लोटस जे आहे तर ते जवळपास तयार झालेलं होतं. तर आता हे लोटस जे आहे ते आपण कुठल्याही पूजेमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये, त्याचप्रमाणे ज्यावेळेस दिवाळी असते तर दिवाळीमध्ये कलशाची स्थापना आपण याच्यामध्ये करू शकतो. आपल्याला जर एखादी देवीची मूर्ती बसवायची असेल ती आपण याच्यामध्ये बसवू शकतो. कारण लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती जवळजवळ आपल्याला कमळामध्येच विराजमान झालेली दिसत असते. तर त्यामुळे आपण कुठल्याही पूजेमध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा याचा उपयोग जो आहे तो छानपैकी करू शकतो. तर बघा सुंदर असं आमचं लोटस जे आहे तर ते तयार झालेलं होतं. तर असा हा जो लोटसचा बेस आहे तर हा मी मार्गशीर्ष महिन्यासाठी आणि इतर सणांसाठी तयार केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा जो तयार केलेला लोटसचा बेस आहे हा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.